गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे 30 सप्टेंबर, मंडे. तर आज आपण बघून घेऊया की हा पहिला वीक आहे. पहिल्या वीकमध्ये 4 तारखेला येते आपली NFP. NFP साठी मार्केट कसं रिॲक्ट करू शकतं ते बघून घेऊया आधी आपण. मार्केट NFP साठी एक मिनिट काय बघू. आधी आपण DXY पण बघून घेऊया. DXY आता हा जो सपोर्ट होता आता त्याला ब्रेक केलंय. आणि DXY आता जर बघायला गेलं, DXY याच्या लोच्या कम्पॅरेटिव्ह लोच्या कम्पॅरेटिव्ह इथं लो. DXY जर याला रेजिस्टन्स फेस केला या सपोर्टला, तर आपल्याला ही खालची रेंज क्लीन बघायला भेटते. ही जर बघायला भेटते आपल्याला, तर गोल्डमध्ये एक अप ट्रेंडचं डायरेक्शन आपल्याला बघायला भेटेल. आणि जे प्रेडिक्शन आहे गोल्ड 3000 जाणार, तर हे प्रेडिक्शन या DXY नुसार करेक्ट ठरणार. ठीक आहे. तर आता गोल्ड बघून घेऊया आपण. गोल्ड जर बघितलं मंथली टाइम फ्रेम पासून, तर मंथली टाइम फ्रेम पासून गोल्ड एक बुल ट्रेंडमध्ये जात आहे, एक अप ट्रेंडमध्ये. तर गोल्डचं जर बघितलं तर अजून रिजेक्शन तर फेस केलेले आहेत, भरपूर ठिकाणी रिजेक्शन फेस केले. आत्ता पण रिजेक्शन फेस करते, पण जसं पाहिजे त्या प्रकारे रिजेक्शन फेस झालेलं नाही अजून. मंथली टाइम फ्रेम पासून अजून रिजेक्शन नाही. विकलीमध्ये जर बघायला गेलं, तर विकलीमध्ये बघा आता मार्केटचं दरवेळेचं आहे एक सायकोलॉजिकल झोन्समध्ये जाणं. इथंच आपले जिथं लिक्विडिटी झोन आहे तिथंच आपले फिब लेवल पण येत आहे. मार्केट आता हे ऑल टाइम हायमध्ये रिजेक्शन फेस करत आहे. तर इथं जर बघायला गेलं आपण या पॉईंटला, तर मार्केटचं काहीच जात नाही होतं. हाय बघा 2685 पासून 2700 जाणं काही मुश्किल नाही होतं. खालून पण बुल प्रेशर होता स्ट्रॉंग, पण मार्केट तसं जाणार नाही. मार्केट आधी मॅनिप्युलेट करणार आणि हा आहे आता मॅनिप्युलेट करायचं काम सुरू होऊन गेलेलं आहे. तर हा पूर्ण झोन जो आहे इथं, हा पूर्ण लिक्विडिटी झोन्स आहे. मार्केट ही क्लीन रेंजमध्ये कसं रिॲक्ट करतं त्याच्यानुसार आपल्याला बघायला भेटू शकतं की मार्केट काय करू शकतं. आता डेलीमध्ये जर बघितलं, तर डेलीमध्ये बुल रिट्रेस. आता ह्या फिबनुसार जर बघितलं आपण, तर आपला झोन जो आहे मार्क केला होता आपण विकली प्रमाणे, हे बघा त्याच झोनच्या नियर बाय 61 येत आहे. तर बघू आपण या लेवलमध्ये मार्केट काय रिॲक्ट करतं. आणि आपण लिक्विडिटी झोन्स पण मार्क करून घेतलेले आहेत. पण वरून जर बघितलं आता 4 आवरमध्ये बघा, स्ट्रक्चर हे रिव्हर्सल बनायचं चालू होऊन गेलेलं आहे. रिव्हर्सल मार्केट तेच पॅटर्न किंवा तेच झोन परत हे काय म्हणतात त्याला, तेच पॅटर्न रिपीट मार्केटमध्ये तेच पॅटर्न रिपीट होतात असं असते. तर बघून घेऊया. इथं हेड अँड शोल्डर बी नाही पकडला, तर याच्या कम्पॅरेटिव्ह लो, याच्या कम्पॅरेटिव्ह हा लो बनतोय. पण ही खालची रेंज पण क्लीन आहे. ही रेंज क्लीन आहे आणि ही होऊ शकते इथं. हे जर झालं तर ही जस्ट रिट्रेसमेंट आहे हाय टाइम फ्रेमची, फिब लेवलची. तर बघू मार्केट काय रिॲक्ट करतं आज. आज नाही म्हणजे NFP पर्यंत. आणि जी नियर बाय EMA असते, हे बघा आता जर मार्केट इथपर्यंत येणार, हे डॉटेड लाईन टाकली आहेत आपण, तर इथपर्यंत जर आलं तर आपली फिब लेवल पण तिथंच येते. त्यानुसार आपले डेली टाइम फ्रेमची EMA पण त्याच लेवलला येते. आणि मार्केट NFP मध्ये नियर बाय
जो लिक्विडिटी किंवा नियर बाय ई-एम-आय ट्रिगर करण्यासाठी येतं. तर बघून घेऊया की काय होतंय काय नाही. तसं मी सायंकाळी पण कळवतो तुम्हाला. ठीक आहे. थँक यू.